नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. अचूक आणि सखोल बातम्यांसाठी संवाद लाईव्ह टीव्हीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्यासोबत अपडेट रहा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये शिरूर ग्रामीण, अण्णापूर, करडेलवाडी, तरडोबाची वाडी, सरदवाडी, वाजेवाडी या 6 ग्रामपंचायतींमध्ये प्रतिष्ठेची अशीच लढाई सुरू आहे. जो तो आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र आमदार बाबूराव पाचरणे यांनी तरडोबाची वाडी ग्रामपंचायतीवर आपली सत्ता स्थापन करत ही निवडणूक बिनविरोध केली आहे. आतापर्यंत कधीच या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली नव्हती. आमदारांचं गाव असणाऱ्या तरडोबाची वाडीमध्ये एक वेगळीच चक्क लढवण्यात आली आहे. आमदारांनी तरडोबाच्या वाडीतील प्रत्येक आडनावाचं एक सदस्य तर गावात एकच घर असणाऱ्या कुटुंबातील महिलेला सरपंच पद दिले. नेमकं काय केले आणि कशी ही निवडणूक बिनविरोध केली आहे याचीच माहिती आमदार बाबूराव पाचरणेंनी आमच्याशी बोलताना दिली आहे. पाहूयात. तरडोबाची वाडीची अनेक वेळा निवडणूकही झाली, काही वेळा काही वार्ड बिनविरोध झाले, काही वेळा सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. अशी आत्तापर्यंतची प्रक्रिया झालेली आहे. आणि ज्या ज्या वेळेस निवडणुका झाल्या, अगदी मागच्या निवडणुकीचं उदाहरण सांगायचं झालं तर निवडणूक झाली आणि इतक्या खेळीमेळीचे की प्रत्येक उमेदवारानं माझा फोटो लावला होता. त्यामुळं कुणीही निवडून आला तर तो आपल्या विचाराचा आहे आणि आपल्याला मानणार आहे, असा तो विषय होता. त्या निवडणुकीमध्ये महिला ओबीसी आरक्षण होतं सरपंचाचं. आपण साधारण 3 महिलांना त्या ठिकाणी संधी दिली. सुरेखाताई कर्डिले, गुंजाळताई आणि वर्षाताई पोटावडे. आणि चांगलं काम झालेलं आहे. राज्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला की नगरपालिका, नगरपंचायती ह्या जनतेतनं नगराध्यक्ष निवडला जावा. आणि तशा पद्धतीचा निर्णय झाल्यावर दुसऱ्याच अधिवेशनामध्ये मी स्वतःच विधानसभेमध्ये मागणी केली की नगरपंचायत, नगरपालिका यांचे जसे आपण अध्यक्ष किंवा नगराध्यक्ष आपण जनतेतनं निवडायला सुरुवात केली, त्याबद्दल अतिशय चांगलं लोकांमध्ये वातावरण आहे. तर ग्रामपंचायतीच्या ग्रामीण भागातल्या निवडणुकासुद्धा खालच्या पातळीवर असल्यामुळं अटीतटीनं होतात. 5-5 वर्ष त्याच्यामध्ये वाद निर्माण होतात. सरपंच निवडताना पॅनल सदस्य निवडून येतात, पण नंतर त्यांच्यामध्ये पण काही आर्थिक प्रलोभनं, काही इतर गोष्टी सांगून त्याच्यामध्ये फूट पाडतात आणि मग तो वाद विकोपाला जातो आणि गावामध्ये तो 5 वर्ष वाद राहतो. मग ग्रामपंचायतीची निवडणूक विकास कामासाठी होती, पण विकासापेक्षा राजकारणच जास्त चालतं. म्हणून आपण जनतेतनं तो सरपंच निवडावा असा कायदा करावा. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंकजाताई मुंडे या खात्याच्या मंत्री त्यांनी याला सपोर्ट केला. सभागृहामध्ये बिल आणलं आणि त्याप्रमाणे आता सरपंच हा जनतेतनं निवडायला सुरुवात झाली. मला वाटतं माझ्या गावचा सरपंच हा जनतेतनं निवडला गेला आहे आणि विशेष करून बिनविरोध निवडला गेला. आणि माझ्या गावातल्या सगळ्या लोकांनी मला शब्दाला जो मान दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर ही जी आमची कालची निवडणूक झाली, ह्या निवडणुकीमध्ये मला सगळे अधिकार गावातल्या सगळ्या गटातल्या, सगळ्या पक्षातल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांनी एकमुखानं सांगितलं की साहेब तुम्ही निर्णय घ्या, आम्ही सगळे त्याला मान देऊ. आणि त्याचप्रमाणे घडलं. सगळ्यांनी सांगितल्याच्यानंतर मी असा एक विचार केला की काही वेळा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काही विजय झाले, काही पराभूत झाले. त्यातल्या काही लोकांना जे पराभूत झाले, काम करायची त्यांची पण इच्छा आहे, पण ज्याला संधी मिळाली त्याला सोडलं आणि ज्याला संधी मिळाली नाही त्यांना मी त्याच्यामध्ये पॅनलमध्ये घेतलं. त्याशिवाय आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या आडनावाची लोकं आहेत. मग त्याच्यामध्ये जेवढे वेगवेगळे आडनावाचे जे काही लोक आहेत त्यांचा समावेश करायचा असं एक मी स्वतः ठरवलं. त्यामुळं भिल्ल समाजाचे पवार घेतले,
मागासवर्गातून पाडळे घेतले आणि OBC-मधून देवकाते घेतले, ओपनमधून पाचरणे आले, काही ठिकाणी कर्डिले आले, काही ठिकाणी खरबस आले, काही ठिकाणी गोरे आले, काही ठिकाणी खोले आले आणि जवळपास सगळ्यांना वेगवेगळ्या आडनावातल्या वेगवेगळ्या जथा ज्याला म्हणतो आपण त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला गेला आणि तो पारदर्शी पद्धतीनं दिला, कुठे मनात किंतु ठेवला नाही. आणि सरपंचसुद्धा इच्छुक विद्यमान सरपंच जेवढे होते झालेले ते पण होते, काही नवीन लोकांनी संधी मागितली होती. आणि जवळपास आता सांगायला हरकत नाही की मी सगळं ऐकून घेत होतो, पण मी काही कमिटी केली नव्हती, त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा होता तो मला घ्यायचा होता. आणि माझ्याकडं सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याप्रमाणे आमचे माजी सरपंच भागानाना पाचरणे यांच्याच मिसेसचा भारतीताई पाचरणे म्हणजे तिला नानी म्हणतात, तर ज्यांचे काही थोडेसे आपसी वाद होते की बा तो असला तर मी राहील, मी असलो तर तो पण राहील, असे जे होते. मग शेवटी एकमतावर आले सगळे की त्या सगळ्यांनी सांगितलं नानीला करा. आता माझ्या पुढं पेच होता की बा मी आता खरं लवादाच्या भूमिकेत होतो की आपण ज्यावेळेस निर्णय देण्याच्या भूमिकेत असो त्यावेळेस माझ्याच घरामध्ये ज्यावेळेस मी निर्णय घेईल त्यावेळेस मी हाही विचार केला की मी जर निकष लावलेला आहे की ज्यांना संधी मिळाली तर ज्यांना मिळाली नाही तर भागानाना म्हणजे त्यांना संधी मिळाली होती, सरपंच ते होऊन गेले होते, त्यांच्या मुलाला पण संधी उपसरपंच झाले होते. मग आता परत त्यांना संधी दिली असती तर कदाचित माझ्या बोलले नसते, पण म्हटले असते की निकष इकडं एक लावला आणि इकडे एक लावला. म्हणून ज्यांना संधी मिळाली नाही, जरी बहुमत एका बाजूला सांगायला होतं तरी मी निर्णय माझ्या पद्धतीने घेतला. धनश्री संतोष मोरे की एकच घर आहे आमच्या गावामध्ये. मग कधी कर्डिलेंचा सरपंच, कधी पाचरणींचा सरपंच, म्हणजे ज्याची ताकद समाज जास्त त्याला मिळतो. मी उलटा विचार केला की त्या एक घराला जर आपण सरपंच केलं तर लोकांमध्ये अजून एक चांगला संदेश जाईल की यांच्याकडं सगळ्यांना संधी मिळते आणि त्यामुळं सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी आपले आपले 100 फॉर्म विड्रॉ केले, 100 आणि माघार घेतली आणि एकमुखी गावाची सदस्यांपासून तर सरपंचांपर्यंत निवडणूक बिनविरोध झाली. त्याच्यातून एक मला मनस्वी समाधान झालं. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.